भंडारा शहरातील बसस्थानक परिसरात अज्ञात महिलेने प्रवासी महिलेजवळील 2,04,000 रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अज्ञात महिलेच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडारा शहरातील शिवनगरी खातरोड येथील जीविता वानखेडे वय 30 वर्षे ही महिला भंडारा शहरातील बसस्थानकात बसमध्ये चढत असताना एका अज्ञात महिलेने दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोज शनिवारला दुपारी 3:10 दरम्यान तिच्या हँडबॅगमधील एक सोन्याचा मंगळसूत्र, कानातील झुमके, एक सोन्याचा गोप, सोन्याची नथ असा एकूण किंमत 2,04,000 रुपयांचे दागिने गर्दीचा फायदा घेऊन चेहऱ्यावर पांढऱ्या रंगाचा दुपट्टा बांधलेली एका अज्ञात महिलेने चोरून नेले। या प्रकरणी फिर्यादी जीविता वानखेडे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबडी हे करीत आहेत। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोज रविवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।